नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवयेच्या खाऊचा डब्बा या स्पेशल भागात सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवतोय का? नाही, आठवणं कठीण आहे आपल्याला, पण आपल्या आयांना बरोबर आठवत असतो. तारखेसकट बरं का. काय गंमत असते ना, वेगवेगळ्या सुरात मुलं रडत असतात आणि आई काही ना काही ते घेऊन तिला किंवा त्याला शाळेत पाठवायचा प्रयत्न करत असते. मला कौतुक कोणाचं वाटतं माहिती आहे का? हे सिनियर KG किंवा ज्युनियर KG जे टीचर्स आहेत ना, त्यांचं कौतुक वाटतं. म्हणजे आपण असं म्हणूया की वर्गात साधारण 30 मुलं आहेत. या 30 मुलांमधली 22 ते 23 मुलं वेगवेगळ्या स्वरात, वेगवेगळ्या आवाजात आणि वेगवेगळ्या चेहऱ्याने रडत असतात आणि उरलेली 8-9 मुलं असतात ती अचंबितपणे बघत असते, का रडतायत, व्हॉट इज देअर प्रॉब्लेम यार, असं म्हणून ती बघत असतात. पण त्यांना काही कळत नाही आणि त्यांना कळत नाही म्हणून उरलेली 8-9 मुलं सुद्धा नंतर रडायला लागतात. म्हणजे असे एकूण साधारणपणे 30-32 मुलं वेगवेगळ्या स्वरात, वेगवेगळ्या आवाजात, वेगवेगळ्या चेहऱ्याने रडत असतात आणि ते टीचर्स असतात ते त्यांना शांत करायचा प्रयत्न करत असतात. आणि हे सगळे गमतीशीर आहे बरं का पहिला दिवस शाळेचा. मग माझ्या बाजूला जे अशा एक ज्या मावशी राहायच्या, त्यांचासुद्धा मुलगा शाळेत पहिल्या दिवशी रडला जाताना आणि 6व्या दिवशी बघतो, शुक्रवारी बसतो तर एकदम वॉटर बॅग बिग आहे टकाटक. म्हटलं, मावशी काय केलं काय तुम्ही आयडिया? काही नाही, डब्यात त्याला मी वेगवेगळा खाऊ देते. आणि त्याला सांगितलंय शाळेत गेला तरच हा खाऊ मिळेल. सट शाळेत जायला लागला तो, आहे की नाही. खाऊच्या डब्याची किंमत ना ही अशी आपल्याला कळते आणि म्हणूनच एक वेगळा खाऊचा डबा घेऊन एक वेगळी माझी छोटीशी मैत्रीण इथे आलेली आहे. आपण त्याचं स्वागत करूया. माझं नाव शारीवा. माझं फेवरेट सॉन्ग भिंक चिकय. माझी आवडती फिल्म 3 इडियट. माझा फेवरेट हिरो ऋतिक रोशन आहे. मला समोसा आवडत नाही. मला मोठं झाल्यावर बुबूची डॉक्टर व्हायचंय. मला हॅना मोंटाना आवडते. माझ्या वॉटर बॅगवर हॅना मोंटाना आहे. ही माझी छोटी मैत्रीण आहे शारीवा. ओळखी अशी बघू दे की प्रेक्षकांना बघू दे कशी दिसते आमची शारीवा. व्हेरी गुड. बरं मला सांग, तुझी शाळेचं नाव काय म्हणतेस तू मला? बालमोहन विद्या मंदिर स्कूल. बालमोहन विद्या मंदिर स्कूल. आणि कितवीत आहेस तू? फर्स्ट बी. तर आता तुझ्याबरोबर कोण कोण आले आपण त्यांची ओळख करून घेऊया. या कोण आहेत? माझ्या मामी. तुझ्या मामी. मामी नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? शिल्पा बक्षी. शिल्पा बक्षी. आणि ह्या कोण आहेत? माझी आई. माझी आई. आईचं सुद्धा स्वागत करूया. तुमचं मनापासून स्वागत इथे. आणि हिचं जेवणाची स्टाईल कशी आहे हो? ही माझ्यासारखीच आहे, त्यामुळे ही बहुतेक ताटात काही टाकत नसणार, हो की नाही? जे जे वाढले आईने ते सगळं खाते काही. जबरदस्ती भरवावं लागतं ऍक्च्युली. आय ग. ओके. पहिल्यांदा खूपच खाण्याची अगदी फार त्रास द्यायची. बर. खायला नको वगैरे. हा. आता हळूहळू ती खाणं म्हणजे काय हे तिला कळायला लागलेलं आहे. ओके. आई तुला डब्यात काय काय देते? कधीतरी चपाती भाजी, कधीतरी डोसा, कधीतरी इडली, कधीतरी पराठा. अरे म्हणजे व्हरायटी आहे, हो की नाही? अरे तुझ्या मैत्रिणीचं नाव काय म्हणालीस तू? ऋषिका. ऋषिका. मग ऋषिकाच्या डब्यात काय असतं? मी आणि ती दुसऱ्या क्लासमध्ये होत. हो, मला वाटलं तुम्ही बरं तुझ्या बाकावर कोण बसतं? तुझ्या बाजूला बेंचवर तुझ्या कोण बसतं? चैतन्य. बरं, सगळ्यांचे डबे तुम्ही एकत्र खाता का? ते एक एकटा स्वतः खाता? कोणाला हवं तर आम्ही देतो. हो ना. आणि तुला हवं असेल तर तू घेतेस, बरोबर की नाही? सोडायचं नाही, लक्षात ठेव. बरं, तुझा आवडता विषय कुठला ग? गणित आवडतो आणि इंग्लिश आवडतं का मॅथ्स आवडतं? काय आवडतं तुला? इंग्लिशचे पोएम्स आवडतात ना म्हणायला? इंग्लिशच्या पोएम्स आवडतात. व्हेरी गुड. पाठ आहे तुला एकदम? व्हेरी गुड. कुठली कविता पाठ आहे तुला? कुठली पोएम पाठ आहे? डबल डबल दिस दिस. डबल डबल दिस दिस कसं काय मला म्हणून दाखवतेस थोडक्यात? डबल डबल दिस दिस डबल. डबल डबल दॅट दॅट डबल दिस डबल दॅट डबल डबल दिस दॅट. डबल डबल आईस आईस डबल डबल क्रीम क्रीम डबल आईस डबल क्रीम डबल डबल आईस्क्रीम. आई शपथ, क्या बात आहे, मस्त. हिचं लहानपण बघताना तुमचं लहानपण तुम्हाला आठवतं का? हो, कारण मी बरेचदा म्हणजे माझ्या आईकडून ऐकते. म्हणजे खाण्याच्या बाबतीत मी सुरुवातीला अशीच होते. आता कोण बघितलं तर खरं वाटणार नाही, पण त्यावेळी माझी सुरुवातीला अगदी खाण्याची खूप कटकट आहे. म्हणजे जसे आम्ही शाळेत जायला लागलो, मित्र-मैत्रिणी एकत्र बसून डबा खायची जेव्हा मजा कळायला लागली की मग तेव्हापासून मग डबा पाहिजे असंच सुरू होतं. बरोबर, एक्झॅक्टली आहे ना, बरोबर आहे. आता मामी आणि आई आपल्याला काहीतरी छान छान खायला घालणार आहेत, काहीतरी खाऊ बनवणार आहेत.
आपण विचारायचं का? तू मामीला विचार, तू काय बनवणार आहेस? काय बनवणार आहेस? मिश्र डाळींचे उत्तप्पे. मिश्र डाळींचे उत्तप्पे. ओके. आणि आईला विचार, तू काय बनवणार आहेस? तू काय बनवणार आहेस? चीज आलू टोस्ट. चीज? शारीवाचं खूप आवडतंय. चीज आलू टोस्ट तुला आवडतो? सॉलिड? हो, खूप आवडतो. क्या बात आहे, मला पण आवडतो. ओके, मग आपण जाऊया का किचनकडे? ओके. या. शारीवाची मामी आता इथे आलेली आहे. मामी, तुझं मनापासून स्वागत. आणि शारीवा, शारीवा, आम्ही काय करतो ते जरा बघ आणि चुकत असेल तर लगेच सांगायचं. आपण काय बनवतोय आता पहिल्यांदा? आपण आता पहिल्यांदा करतोय मिश्र डाळीचे उत्तप्पे. मला साहित्य सांगता काय काय? पालक आहे, मक्याचे दाणे, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ, मीठ, तिखट आणि आलं. चला, ह्या डाळींचं तुम्हाला कळलं, पण ह्या डाळींचं करायचं काय एक्झॅक्टली मामी? ह्या डाळी आपण समप्रमाणात घेऊन आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवायच्या. बरं. आणि सकाळी जेव्हा आपल्याला काढायचे असतात उत्तप्पे, तर अर्धा तास ते 15 मिनिटं आधी वाटून, आलं घालून वाटून मग आपण काढू शकतो पटकन. म्हणजे ते आंबवायला नाही. अच्छा, आंबवायचं नाही पीठ. आधीच ते. मग ते पौष्टिक आहे ते निघतं. आता हे आपण काय सांगितल्याप्रमाणे सगळे आपण डाळी एकत्र कर. ही कुठली डाळ घातली आपण? उडदाची. उडदाची. आता मसुरीची. मसूर आणि मूग. मूग. आता हे आपण काय करायचं? हे पाण्यात भिजवून ठेवायचे असते. पाण्यात भिजवून ठेवायचे. हो, आणि मग जेव्हा करायचं असेल तेव्हा अर्धा तास आधी मिक्सर मधून आलं घालून वाटून काढायचं. ओके. वाटायचं मिक्सर मध्ये. साधारण तुम्हाला अंदाज आलेले काय करायचं? हे जर करायचं असेल तर आदल्या रात्री, म्हणजे किमान 8 तास तरी आधी, 8 तास आधी भिजवायचं. आणि 6 ते 8 तास भिजवायचं. आणि आपल्याला करायच्या आधी अर्धा तास आपण ते मिक्सर मधून काढायचं. आलं लसूण, फक्त आलं, लसूण नाही. ओके. आम्ही वाटून घेतलेलं आहे ऑलरेडी. ब्रिलियंट. तुम्हाला माहित नसेल, कदाचित कल्पना नसेल, पण आम्ही अतिशय हुशार असल्यामुळे आम्ही ते ऑलरेडी वाटून आणलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा? मीठ. आणि आपल्याला कशाबरोबर खाता येईल साधारण? सॉस, चटणी, असंही खाल्लं तरी चालेल मुलांना. कारण काय डब्यामध्ये प्रत्येकाला सॉस देणं होत नाही. जे असेल ते त्याच्या. हे लिंबाचं लोणचं सुद्धा चालेल. आणि आंब्याचं मुरलेलं लोणचं असतं ना, ते सुद्धा चालतं. हे जर दाणे घातले आणि जर एखाद्या कोणाला, काही मुलं तिखट खात नाही, त्यामुळे आपण जर तिखट खात असतील तर आपण वरून फक्त दाखवण्यापुरतं की आम्ही तिखट घातलंय. शारीवा, ओके झालं ना सगळं? ओके. हे साधारण किती वेळ लागेल आपल्याला? हे पटापट होतात, 2-3 मिनिटं. ओके. हे तुझा ग्राउंड फ्लोअरला आहे क्लास शारीवा का फर्स्ट फ्लोअरला आहे? ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअरला आहे. खिडकीच्या जवळ आहे बाग तुझा? खिडकीच्या जवळ आहे. मग बाहेर बघतेस की नाही खिडकीतून? हा, काय काय दिसतं खिडकीच्या बाहेर? घसरगुंडी. घसरगुंडी दिसते. मग तू कोण घसरगुंडीवर कोण आहे तुला दिसत असेल ना खिडकीत बसून? कोणी नाही जात. कोणी नाही जात? मग कधी जातात ते घसरगुंडीवर? रिसेसमध्ये? नाही, रिसेस झाली की बाहेर एक गार्डन तिथे. पीटीचा क्लास असतो किती? हा, मग पीटीच्या क्लास असला तुम्ही काय काय करता? तेव्हा आम्ही एक्सरसाइज करतो. हो का? कसे करतात एक्सरसाइज? दाखवतेस मला? कसं काय करते दाखव मला. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. कसं परत एकदा दाखव, मी पण करतो तुझ्या बरोबर. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. असं किती वेळा करायचं? भरपूर वेळ. भरपूर वेळा. पुढचं घालूया? हा, पुढचं घालूया. म्हणजे मग आम्ही तोपर्यंत पुढचा नेक्स्ट चेंज आहे तो बघून घेतो. नेक्स्ट चेंज काय आपला? 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 नेक्स्ट. गुड. ओके. आपल्याला कळलेलं आहे हे कसं बनवायचं, हे कसं खायचं. खायचं कसं आहे तुम्हाला दाखवायला नको आहे. कसं बनवायचं हे कळलेलं आहे. पण तुम्हाला जर बनवायचं असेल तर सगळं व्यवस्थित लिहून घ्यायला लागेल. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घ्या. साहित्य आणि कृती लिहून घ्या. मिश्र डाळींचा उत्तप्पा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला पालक, मक्याचे दाणे, चणा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, मीठ, तिखट आणि आलं. कृती: चणा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ रात्रभर भिजवत ठेवाव्यात. सकाळी या डाळींच्या मिश्रणात आलं घालून मिक्सर मध्ये वाटून बॅटर तयार करावं. या बॅटर मध्ये मीठ घालावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर या बॅटरचा उत्तप्पा पसरून घ्यावा. चिरलेला पालक, त्यावर मक्याचे दाणे आणि तिखट घालून उत्तप्पा वाफवून घ्यावा.
आम्हीच